स्वामी थांबा थांबा स्वामी स्वामी तुम्ही त्या कपिला त्यांना माफ केलं. अहो त्या खोटं बोलले आहेत, लबाड आहेत त्या. नाही त्यांनी तुमचं नाव घेतलं, स्वतःचं मन हिनं ठेवूनच घेतलं. आणि त्यांनी जे मंगळसूत्र मागितलं होतं ना ते स्वतःच्या फायद्यासाठी मागितलं होतं. अगं इतकी का चिडलीस? माझा संताप होतोय त्यांच्या वागण्याने. अहो तुमचं नाव सांगून त्या लोकांना फसवताय. आज तुम्हाला एका गोष्टीत त्या अडकवायचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून तुम्ही त्यांना माफ केलं स्वामी. माई, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्वरित मिळत नाही, योग्य वेळ यावी लागते. स्वामी स्वामी तुम्ही हे काय करताय? स्वामी स्वामी तुम्ही त्याला सोडवलं? अहो तो अडकला होता, तडफडत होता. म्हणजे तुम्हाला जमिनी खालचंही दिसतं? अगं जर आम्हाला जमिनी खालचं दिसू शकतं तर कपिलेच्या मनात काय सुरू आहे आम्हाला कळणार नाही का? शिव शंकर शंभो. कुठे आहे कपिला? मी इथे. कोण तू? काय हवंय? मला जगन्नाथ शेटने पाठवलंय. कर्ज अजून फेडलं नाही, अजून किती तंगवणार? आजचं प्रकरण इथंच संपवा, रक्कम टाका नाही तर. अजून जुळवाजुळव झालेली नाहीये. झाली की देऊ. आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्न? जगन्नाथ शेटनी सांगितलंय की कर्जाची रक्कम घेऊन परत ये, नाहीतर तुमच्या प्रकरणाचा शेवट करू नये. तुम्ही ऐका माझं, त्या सांगतायत ना देतील, त्या देतील. हो नक्की दे. अजून थोडी मुदत वाढवून हवीये. शेवटची मुदत. शेवटची मुदत पाहिजे तुम्हाला? हीच शेवटची मुदत आहे. वल्लभाचार्य, ते स्थानावरून आणलेले दागिने आणि पैसे दे त्याला. सोड त्याला.